नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आळाशी या कवितेतील या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या भागामध्ये आपण कवितेच्या उर्वरित ओळींचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आपण सुरुवातीला कवितेच्या राहिलेल्या ओळींचा भावार्थ समजून घेऊया। शेतात दिवस रात्र मेहनत करणाऱ्या आपल्या वडिलांच्या कष्टांचं विदारक चित्र वर्णन करताना कवी म्हणतात की बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो। दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो। तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पीक तयार करायचं असतं तर विविध गोष्टी शेतामध्ये केल्या जातात। वेळच्या वेळी पिकांना पाणी दिलं जातं। त्यावेळेस कवी म्हणतात की जेव्हा पाटातील पाणी दिवस रात्र पिकांना माझा बाप देत असतो तेव्हा असं वाटत आहे की त्या पाटाच्या पाण्यातून जणू वडिलांचं रक्तच वाहत आहेत आणि ते रक्त पिकांना मोठं करत आहेत। आणि मग अशातूनच कंसांचा जन्म ताटातून होतो आणि मग त्या कंसाला हिरवीगार अशी दाणे येतात। मग कवी सांगतात की ते दाणे हिरवीगार कच्चे असे दाणे भाजून तो बाप हुरडा तयार करतो आणि सर्वत्र आनंदाने वाटतो। अशा ह्या वडिलांच्या भाळावरच्या घामाला पाहून नभाला सुद्धा पाझर फुटतो। पुढे कवी म्हणतो की येता भरात जोंधळा बाप काढणे करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो। जातो आळाशी होऊन तरी आळा का तोटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो। तर बघा इथे मग तो जोंधळा आहे तो पूर्ण रूप धारण करतो आणि येता भरात जोंधळा की त्या जोंधळ्याचं पीक पूर्ण दाणेदार झाल्यानंतर ते ताट काढणीसाठी तयार होतो। शेतातील विविध हे शेतीची कामं आहेत, नांगरणी, पेरणी, मळणी, काढणी। तर तसंच मग जेव्हा पीक पूर्ण रूपाने पिकतं तयार होतं तेव्हा त्याला आपण ते काढलं जातं, कापलं जातं, त्याला आपण काढणी असं म्हणतो। मग जेव्हा ते शेतामध्ये पीक तयार होतं वडील काय करतात, ते दाणेदार पीक लहरत असतं शेतामध्ये लहरतं तेव्हा तो बाप त्याची कापणी करतो आणि मग ते काढावे लागतात। मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपले वडील दिवस रात्र मेहनत करत असताना त्याच्याकडे पोटभर खाण्यासाठी अन्न नसतो, तो दिवस रात्र उपाशी काम करत असतो। मग असा हा माझा बाप स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो। मग स्वतः दिवस रात्र कष्ट करतो, एक वेळेला उपाशी राहतो, पण तो हे कष्ट कोणासाठी करत असतं तर पूर्ण ह्या जगाचं पोट भरण्यासाठी। आता तुम्हाला माहिती आहे की शेतामध्ये जर पीकच नाही आलं तर ह्या जगातील माणसांना अन्न पुरवठा होणार आहे का? आधी नाही। म्हणून कवी म्हणतात की स्वतः तो शेतकरी दादा उपाशी राहतो आणि पूर्ण जगाचं पोट भरतो, असा हा जगाचा पोशिंदा। कवी सांगतात की हा पोशिंदा जगाला नेहमी अन्न पुरवत असतो, पण जेव्हा ते धान्य काढतो तेव्हा तो घरामध्ये स्वतःसाठी धान्य न ठेवता तो विकायला काढतो, कारण की त्याला माहिती आहे की हे जेवढं जास्त पीक विकलं जाईल तेवढा जास्त पैसा त्याचा मोबदल्यात त्याचा पैसा मिळेल। म्हणून कवी म्हणतो की तो स्वतः उपाशी राहतो आणि पोट जगाचं भरतो। जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो। आता इथे तुम्हाला माहिती आहे की आळाशी या शब्दाचा अर्थ असतो की पिकांचा जुडगा एकत्र बांधण्यासाठी जी कडब्याची काठी असते, दोरी असते, तिला ते बांधले जाते आणि तो मग जेव्हा ते पीक काढलं जातं ते एकत्र बांधले जातात, मग तो आळाशी तयार केला जातो। आणि मग कवी म्हणतो की जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, तो स्वतः त्या पिकांना बांधण्यासाठी त्या कडब्याच्या दोरीचं रूप धारण करतो। मग तो स्वतः आळाशी होतो तरी पण तो आळा का तुटतो, तिथे कवीच्या मनामध्ये
प्रश्न निर्माण होत आहे की स्वतः दिवसरात्र कष्ट करतो, स्वतः पीक निर्माण करतो आणि त्याच्या या कष्टाला स्वतःला काहीही न ठेवतो, तो या विश्वासाठी सारे आपले अन्नधान्य जे तो शेतामध्ये पिकवतो तो सर्वत्र देऊन टाकतो. म्हणजेच इथे कवी शेतकऱ्याचं जीवनाचं विदारक चित्रण करत आहेत. शेतकरी दादा स्वतः दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करतो, तो जगाला पोसतो, परंतु त्याचे जीवन मात्र हालाकीचेच राहते, असे ह्या कवितेच्या ओळीतून कवीला सुचवायचे आहे. तर आता ह्या कवितेमध्ये बघा, कवितेच्या प्रत्येक ओळीच्या शेवटी जे शब्द आलेले आहेत त्याला आपण यमक अलंकार असे म्हणतो. यमक जुळणारे शब्द कोणते कोणते आहेत? उठतो, फुटतो, होतिया, होतिया, फाटतो, फुटतो, नंतर उठतो, फुटतो, त्याच्यानंतर होतो, वाटतो, फुटतो, करतो, भरतो, तुटतो, फुटतो. तर हे सगळे यमक जुळणारे शब्द आहेत. आता आपण या कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया आणि कवितेच्या खाली आलेल्या स्वाध्यायाचा अभ्यास करूया. बघूया शब्दार्थ. आळाशी पिकांचा जोडगा एकत्र बांधण्यासाठी केलेला कडब्याचा दोर. आळा, आळाशीने बांधलेल्या पिकांचा जोडगा. प्रश्न स्वाध्यायात आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1, खालील आकृती पूर्ण करा. पाऊस आल्यानंतर झालेला बदल. तर उत्तर आहे सगळीकडे पाणीच पाणी होते, मातीत चिखल होतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, हे केव्हा घडते ते लिहा. अ, पाखरांचा थवा येतो. उत्तर पीक आल्यानंतर. आ, ताना रडतो. उत्तर आहे बाप आरोळी मारतो तेव्हा. प्रश्न क्रमांक 3, कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघ तक्ता तयार करा. तुम्हाला इथे काही चौकट दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. 3 चौकटामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत आणि उरलेल्या चौकटामध्ये तुम्ही उत्तर लिहायचे आहे. तर पहिला बघूया आपण अणवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे. नंतर मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे. त्याच्यानंतर पुन्हा त्या चौकटीत उत्तर लिहायचं आणि शेवटी आहे जोंधळ्याची काढणी करणे. तर आता आपण याची उत्तर पाहूया. पहिला आहे अणवाणी पायाने उन्हातले काम करणे. दुसरं पाऊस आल्यावर शेतात पेरणी करणे. नंतर पेरणीनंतर शेतीची निगा राखणे. त्याच्यानंतर अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे. त्याच्यानंतर कणसाला दाणे आल्यावर पाखरांना हाकलणे आणि शेवटी आहे जोंधळाची काढणी करणे. प्रश्न 4, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. उठतो, फुटतो, फाटतो, फुटतो, ओला आला, वाटतो, फुटतो, करतो, भरतो, तुटतो, फुटतो हे कवितेतील यमक जुळणारे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 5, स्वमत लिहा. पहिला प्रश्न आहे अ, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर, शेतकरी दिवस रात्र उन्हात, पावसात, थंडीत शेतामध्ये राबतो, कष्ट करतो. कष्ट करत असताना त्याच्या भाळावर म्हणजेच कपाळावर घाम येतो आणि हा घाम पाहून जणू काय नभाला म्हणजेच आभाळाला पुन्हा पाना फुटतो. हा घाम पाहून जणू काय नभाला म्हणजेच आभाळाला पाना फुटतो. लहान बाळात रडत असले की आईला दुधाचा पाना फुटतो. आईचे दूध आपोआपच वाहू लागते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा घाम पाहिला की आभाळाला पाना फुटतो आणि आपोआपच पाऊस पडायला लागतो. पुढचा प्रश्न आहे आ, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते आणि हे अन्न आपल्याला मिळते ते शेतातून. जेव्हा शेतात शेतकरी राबतो, कष्टतो, तेव्हा शेतामध्ये पीक उगवले जाते. त्यातून मिळालेले धान्य आपण अन्न म्हणून वापरतो. म्हणूनच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा म्हणजे जगाला जगवणारा, जगाला अन्नधान्य पुरवणारा हा शेतकरी आहे. पुढचा प्रश्न आहे गंमत शब्दांची. कंसाचा जन्म ताटातून होतो. आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार करतो. तिथे बघा, आता या 2 वाक्यामध्ये ताट शब्दाचे 2 अर्थ आलेले आहेत. याप्रमाणे काही शब्दांचे 2
किंवा अधिक अर्थ असतात. असे जास्तीत जास्त शब्द शोधा, त्यांचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्ये लिहा आणि वर्गात वाचून दाखवा. आता बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेऊया. वाक्य काय आहे, तुम्हाला कंसाचा जन्म ताटातून होतो. त्याच्यामध्ये ताट हा शब्द आलेला आहे आणि दुसरा आहे आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार करतो. तर इथे पण ताट हा शब्द आलेला आहे. आता पहिला ताट जो आहे तो कंसाचा जन्म ताटातून होतो, म्हणजे त्या पिकातून होतो असा होतो. आणि ताट म्हणजेच काय, जेवणासाठी जी थाळी वापरली जाते त्याला आपण ताट असे म्हणतो. आता पाहूया उदाहरण 1. माझी खेळात हार झाली. दुसरं, जिंकलेल्या मुलांच्या गळ्यात हार घालण्यात आला. आता बघा, इथे हार हा शब्द दोन्ही वाक्यांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. माझी खेळात हार झाली मध्ये हार हा शब्द याचा अर्थ आहे पराभव होणे आणि जिंकलेल्या मुलांच्या गळ्यात हार घालण्यात आला तर इथे हार ह्या शब्दाचा अर्थ फुलांची माळ असा होईल. अजून उदाहरण पाहूया. पहिला आहे मी माझे दोन्ही कर देवासमोर जोडले. दुसरा आहे सोनू लवकर लवकर अभ्यास पूर्ण कर. पहिल्या वाक्यामध्ये कर हा शब्द आलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पण कर हा शब्द आलेला आहे. तर पहिला आहे मी माझे दोन्ही कर देवासमोर जोडले. तर पहिला करचा अर्थ काय आहे, हात, म्हणजेच मी माझे दोन्ही हात देवासमोर जोडले. आणि दुसरा आहे सोनू लवकर लवकर अभ्यास पूर्ण कर. कर म्हणजे करणे, अभ्यास पूर्ण करणे. तर इथे कर कर हे शब्द वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहे. तर अशा प्रकारे ताट, हार आणि कर हे शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत ह्या कवितेच्या सर्व ओळींचा अर्थ आपण समजून घेतला आणि त्यानंतर कवितेखालील स्वाध्याय सुद्धा अभ्यासला. ही कविता इथे संपते. धन्यवाद.